श्री गणेशाय नमः। प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी रामाधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो। जय जय रघुवीर समर्थ। आपलं आयुष्य सात्विक होण्याच्या दृष्टीनं काय काय करावं, यासाठी रामदास स्वामी आपल्याला एक छान उपदेश करतात की सकाळी उठल्याबरोबर अगदी प्रारंभालाच मनोमन रामचंद्राची कृतज्ञतापूर्वक पूजा करावी। कारण शेवटी आपण झोपेतून जागे झालो ते कुणाच्या कृपेमुळे? हे त्याच्या कृपेमुळे। हे लक्षात ठेवा, कारण आपण आपल्या जीवनामध्ये अशा बातम्या ऐकतो आहोत की झोपायला म्हणून गेले आणि उठलेच नाहीत। झोपेपर्यंत तुमची सत्ता आहे, पण या झोपेतनं आम्ही उठेन का नाही दुसऱ्या दिवशी हे मात्र परमेश्वराची सत्ता, ही त्याची इच्छा आहे। या दृष्टीनं आजचा दिवस मला या रामचंद्राने दाखवला, या भगवंतानी दाखवला, याबद्दल आपण मनोमन पहिल्यांदा त्याचे आभार मानले पाहिजेत। आपण पूर्वी लहानपणी हा श्लोक म्हणत होतो। श्लोकाचा अर्थ हा लक्षात ठेवला पाहिजे। प्रभाते मनी रामचिंतित जावा, आणि या प्रभू रामचंद्राशी आपलं अनुसंधान दिवसभर टिकून राहिलं पाहिजे। एवढ्यासाठी पुढे वैखरी राम आधी वदावा। प्रत्येक कामाच्या सुरुवातीला, प्रत्येक कार्य सुरू करताना वैखरी म्हणजे जे आपण बोलतो, जिथून शब्द प्रकट होतो, त्या वाणीनं रामचंद्राचं सातत्याने उच्चारण चालू ठेवावं। म्हणून आपल्याकडे किती छान पद्धत प्रचलित आहे। दोन माणसं एकमेकांना भेटली, त्याला अगदी गप्पा जरी मारायच्या असतील तरी त्या गप्पा मारण्याची सुरुवात कशाने होते हो? तो हात जोडून म्हणतो राम राम, समोरचा म्हणतो राम राम। रामाचं नाम घेऊन तू काम सुरू कर। अगदी दळायला बसलं कोणी, रामाच्या नावाच्या ओव्या गा। कांडण करायला सुरुवात केलं, भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताचे गुणानुवाद चालू द्या। जेवायला जरी बसलं, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति यादरे गद्य घोषे म्हणावे। प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला जर राम किंवा भगवंताचं स्मरण हे सातत्याने केलं तर आपलं अनुसंधान कायम राहतं। याचबरोबर पुन्हा एकदा समर्थ अग्रहाने आठवण करतात, सदाचार हा थोर सांडून येतो। पण कारण काही भगवंताचं नाम मुखात ठेवून सुद्धा जनावरासारखे वागतात, तेव्हा याच्यावरूनच म्हण पडली आहे, मुँह में राम और बगल में छुरी। परमेश्वराचं नाव घेऊन समोरच्याला फसवणारी माणसं दुर्दैवाने कमी नाहीयेत, म्हणूनच त्यांची भक्ती फळाला येऊ शकत नाही। अशी उपासना त्यांची पूर्ण फळाची कृपा प्राप्त करून देऊ शकत नाही, याची आठवण समर्थ देतायत। सदाचार हा थोर सांडून येतो। जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा नेहमी म्हणतात, आपल्या अभंगामध्ये ते असं म्हणतात की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी। नाहीतर होतं असं, खोकला झाला आहे आणि औषध घेतलं आहे, पण त्याच्याबरोबर जर अपथ्य चालू राहील तर वाटेल तेवढे पेरू खात राहिलो, वाटेल तेवढे चिंचा खात राहिलो, वाटेल तेवढी बोरं खात राहिलो, त्या औषधाने काय करावं मला सांगा? या दृष्टीनं समर्थ नामस्मरण सांगतात, भगवंताशी अनुसंधान राखण्यासाठी आपण नामोच्चार केला पाहिजे। ही सुरुवात अगदी प्राथमिक भक्ती आपल्याला सांगतात। त्याबरोबरीनं सातत्याने आग्रहाने पठवतात की सदाचार हा थोर सांडून येतो, आणि सदाचाराचे नियम आपल्या डोक्याला येतील असे लावू नये। मला असं वाटलं हा सदाचार आहे, मला असं वाटलं की हे चांगलं आहे, याला अर्थ नसतो। मनुष्याच्या बुद्धीला निश्चितपणे काही सीमा आहेत। तेव्हा परंपरेनं अनेक वर्षानुवर्षे जे अनुभवाने सिद्ध झाले त्या सदाचारांच्या बद्दल तू आग्रही राहा। तू आपल्याकडून सोडू नकोस। अरे, या नुसत्या नामाने सदाचाराने जरी वागलास तरी सुद्धा तू लोकांमध्ये धन्यता पावशील।
पुढे भक्ती मिळाली, भगवंत प्राप्त झाला तर जीवन धन्य होईलच, पण सामान्य नामोच्चाराने सदाचाराने सुद्धा माणसाचं जीवन धन्य होऊ शकतं. या इतक्या साध्या छोट्या इतक्या सुंदर 2 गोष्टी आहेत, कार्य करत नाहीस? अशा काकुळतीनं समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये नामस्मरणाच्या बरोबरीनं नामाचं अनुसंधान, बरोबरीनं सदाचाराचं अनुसंधान याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात. तेव्हा निश्चितपणे किंवा भगवंत नाम आपण घेता आपलं जीवन सदाचाराने चालले की नाही याच्याकडेही आपण थोडं कटाक्षाने लक्ष देऊया. आता आणखीन सदाचार म्हणजे नक्की काय केलं पाहिजे, कशाकडे लक्ष दिलं पाहिजे याचं मार्गदर्शन पुढल्या श्लोकामध्ये स्वामी आपल्याला करणार आहे. तात्पुरता इतकाच अर्थ आपल्या मनामध्ये असला तरी पुरेसा आहे. जय जय रघुवीर समर्थ.